जसं का मवाळ आणि जहालांमध्ये फूट पडली तसंच ब्रिटिशांनी एक एक लगेच जहालाला टिपायला सुरुवात केलं किंवा एक एक जहालाला काय करण्यात आलेलं आहे जहाल नेत्यांना. सो त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली. सो याच कालखंडामध्ये आता मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की कसा बंदोबस्त केला आणि हा बंदोबस्त होणं जहालांचा म्हणजेच तुमच्या वंगभंग आंदोलनाला उतरती कळा लागणार. कारण वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व करण्याची ताकद मावळांमध्ये बिलकुल नव्हती. मावळा हे मिळमिळीत होते, त्यांच्यामध्ये ती ताकद नव्हती की वंगभंग आंदोलनाला काय करू शकाल, सपोर्ट करू शकाल. ऑटोमॅटिक वंगभंग आंदोलन काय होत गेलं, डिक्लाइन होत गेलं. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक कन्सेप्ट सांगतो समजावून, जी अतिशय महत्वाची आहे. इथं 3 विचारसरणी मी तुम्हाला लिहून देतोय. पहिली विचारसरणी आहे याच्यामध्ये पहा. आता याच्यामध्ये सुरुवातीची जी विचारसरणी दिसते ती तुम्हाला मवाळ दिसते, ज्यांनी काँग्रेस उभी केली अर्ज आणि विनंत्यांचा म्हणजे मार्ग स्वीकारून. सो मवाळांमधूनच त्यांची मिळमिळीत पर्सनॅलिटी न आवडल्यामुळं तत्कालीन जे तरुण मंडळी होती, लोकमान्य टिळकांसाठी सारखी, अरविंद घोषांसारखी, लाला लजपत राय सारखी, जे मीडियम एजचे होते, हे सगळे म्हातारे झालेले होते, 50+ होते हे सगळेजण. परंतु काही असे लोक होते जे 30+ होते. याच्या लक्षामध्ये त्यांना जहाल, पण ह्यांची विचारसरणी आवडत नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं, आंदोलने, प्रखर विरोध करणे, ब्रिटिशांवर सरकून टीका करणे, तुरुंगवास स्वीकारणे. सो असे जे कुटाने करणारे लोक आहेत त्यांना जहाल म्हणतात. आणि यांच्यापेक्षा एक तीव्र विचारसरणी होती ज्यामध्ये पूर्ण तरुण वर्ग होता, जो 20+ होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे जर गेलं तर बारिंद्र कुमार घोष सारखे लोक दिसत आहेत. त्याच्यानंतर भूपेंद्रनाथ दत्त सारखे बंगालमध्ये जर गेले तुम्ही तर, आणि इकडे महाराष्ट्रात जर आले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे लोक दिसत आहेत, जे कशावर विश्वास ठेवतात, क्रांती पर्वांवर विश्वास ठेवतात. येत्या लक्षामध्ये, किंवा जे रिव्होल्युशनवर विश्वास ठेवतात. क्रांती ही कशी असली पाहिजे म्हणे, रक्तरंजित असली पाहिजे. ब्रिटिशांना ठार करणे, फासावर लटकवणे त्यांना, किंवा फासावर जायला तयार होणे, बलिदान परमो धर्म. याच्या लक्षामध्ये. सो या तत्वाला मानणारे हे एक तिसरा ग्रुप होता ज्यांना आपण क्रांतिकारक म्हणतो. आता मवाळांची आयडिओलॉजी मागं पडायला लागली, जहालवर यायला लागले. येत्या लक्षात. आणि जहालानंतर तुम्हाला क्रांतिकारक वर्ग पण पुढे येताना दिसतोय. लोकमान्य टिळक हे जहाल व्यक्तिमत्व होते, पण लोकमान्य टिळकांच्या विचारावर, म्हणजे ह्या लोकमान्य टिळक हे 30-40 वर्षाचे होते, त्यांच्या पायावर पाय ठेवून किंवा त्यांच्या विचारधारेवर चालून एक तीव्र विचारसरणी असणारा एक गट होता. सुरुवातीला चाफेकर बंधू आणि नंतर सावरकर बंधू. चाफेकर बंधूंमध्ये तुम्हाला दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर यांच्याबद्दल ऑलरेडी माहिती पाहिली. ते लोकमान्य टिळकांच्या ह्या शिवजयंती, गणेश उत्सव या विचारातूनच त्यांनी प्रेरणा घेतलेली होती. आणि आता लोकमान्य टिळकांच्याच विचारावर त्या ठिकाणी बाबाराव सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर हे दोघं जण बंधू काय करतात, प्रेरणा घेत आहेत. आणि हे देखील क्रांती पर्वात उडी घेताना तुम्हाला दिसत आहेत. तसंच तुम्हाला बंगालमध्ये दिसतात. अरविंद घोष यांचा भाऊ बारिंद्र कुमार घोष. अरविंद घोष हे काय होते, जहाल होते. अरविंद घोष काय होते, जहाल होते. आणि त्यांचा भाऊ बारिंद्र कुमार घोष हा काय होता, क्रांतिकारक होता.
पहा कसे रिलेशन्स आहेत, आता तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे व्यवस्थित पहा. मवाळ अर्ज विनंत्या करणारे, जहाल ब्रिटिशांवर आग ओकणारे आणि ब्रिटिशांना ठार करणारी विचारसरणी म्हणजे क्रांतिकारक. जहालांनी कधी हातात शस्त्र घेतलं नाही, परंतु जहालांचा आतून पाठिंबा होता कोणाला? क्रांतिकारकांना. हे कशावरून आपल्याला दिसून येते? क्रांतिकारक म्हणजे रक्तरंजित क्रांती विश्वास ठेवणारे, ब्रिटिशांना जिथं दिसेल तिथे ठार करणारे, फासावर जायला तयार होणारे, बलिदान परमो धर्म मानणारे, मातृभूमी पितृभूमी यासारख्या विचारधारेने प्रेरित झालेले. तुम्हाला माहित असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती विचारसरणी होती. लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेतलेली होती नवयुवकांनी, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोण दिसतात? सावरकर बंधू दिसतात, बाबाराव सावरकर, विनायक दामोदर सावरकर. त्यांनी संघटना स्थापन केली होती अभिनव भारत. आता ही अभिनव भारत संघटना जरी महाराष्ट्रात स्थापन नाशिक या ठिकाणी झालेली असली तरी ते काम कुठून करायचे? लंडन येथून काम करायचे. लंडनला त्या कालखंडात जे विनायक दामोदर सावरकर आहेत, दोघं जण डिवाइड झाले. सो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथं महाराष्ट्रात राहून काम करताना कोण दिसत आहेत? बाबाराव सावरकर दिसत आहेत. बाबाराव सावरकर त्यांचे वडील बंधू किंवा मोठे बंधू. आणि लंडनमध्ये जाऊन कोण काम करतायत? इथं यल लिहितो, इथं दिसत आहेत तुम्हाला विनायक दामोदर सावरकर किंवा विदा लिहितो मी इथं विनायक दामोदर सावरकर. सो लंडनमध्ये ते शस्त्र काय करायचे? लंडनमधून शस्त्र परचेस करायचे आणि ते महाराष्ट्रात पाठवायचे. आणि बाबाराव सावरकर काय करायचे? महाराष्ट्रात ब्रिटिशांना ठार करायचे. म्हणजे सो अशा प्रकारचे त्यांनी नेटवर्क तयार केलेलं होतं. अभिनव भारत अशा प्रकारे वर्क करायची. बरं, विनायक दामोदर सावरकरांना लंडनला जायचं तर पैसे पण नव्हते, तर ते पैसे मिळवून देण्याचं काम लोकमान्य टिळक आणि शिमपरांजपे यांनी त्यांना स्पेशल शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून दिली. शिवाजी महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती असायची, ती शिष्यवृत्ती मिळवून दिली. आणि त्यांना इंडिया हाऊस हे श्यामजी कृष्ण वर्माचं होतं. हा पण एक क्रांतिकारक होता. म्हणजे यांनी लंडनमध्ये त्या ठिकाणी भारतातून येणारे जे नवयुवक आहेत त्यांना राहण्याची सोय केली होती, ज्याला काय म्हटलं जाते? इंडिया हाऊस. आणि हे काय होतं? त्यावेळेस क्रांतिकारकांचा मोठा अड्डा होता. इथून काय करायचे? ते त्यांचं कार्य चालवायचे. म्हणजे हे महाराष्ट्रातलं क्रांती पर्व झालं. याच्या लक्षामध्ये बंगालमधल्या क्रांती पर्वाचे जे प्रणेते होते ते अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल होते. हे तर बंगालमधले जहाल होते, परंतु यांचा आतून कोणाला पाठिंबा होता? तिथल्या क्रांतिकारकांना. इथे क्रांतिकारक कोण आहे? अरविंद घोषचा सक्का भाऊ बारिंद्र कुमार घोष. याच्या लक्षात. त्याच्यानंतर भूपेंद्रनाथ दत्त, नरेंद्र दत्तचा हा भाऊ आहे. नरेंद्र दत्त म्हणजे कोण? सो नरेंद्र दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद, एक भाऊ, एकदम मेडिटेशन करणारा. याच्या लक्षामध्ये. किंवा एकदम आपण असं म्हणू शकतो की एक स्पिरिच्युअल लीडर म्हणू शकतो आपण. कोणाकडे पाहतो आपण? स्वामी विवेकानंदाकडे. पण फार कमी लोकांना माहित आहे की स्वामी विवेकानंद हे त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य चळवळीत पण सहभागी होते. डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्यांनी ब्रिटिशांचा प्रतिकार केलाय. त्यांचा सक्का भाऊ भूपेंद्रनाथ दत्त देखील काय करताना दिसतोय? क्रांती पर्वात उडी घेताना दिसतोय. ह्या दोघांनी मिळून एक संघटना स्थापन केली जिचं नाव होतं अनुशीलन समिती. जिचं नाव काय होतं? त्या ठिकाणी अनुशीलन समितीची स्थापना केली. अनुशीलन समिती कुठून ऑपरेट करायची? कलकत्ता या ठिकाणावरून. कलकत्ता या ठिकाणी अलीपूर माणिकतोळा, कलकत्ता येथून अलीपूर माणिकतोळा रस्ता होता. माणिकतळा हा रोड होता. म्हणजे इथे एक त्यांनी इमारत विकत घेतली होती ज्याचं नाव होतं भवानी मंदिर. म्हणजे कोणी तिथं सगळे यंग असायचे ना, कोणी भटकू नये, डिसिप्लिन राहावं. नावातच आहे अनुशीलन, अनुशासन ज्याला महत्व होतं त्याला अनुशीलन म्हणतो म्हणजे आपण. सो नाव मुद्दाम दिलं होतं भवानी मंदिर. त्या इमारतीला नाव काय दिलं होतं? भवानी मंदिर. म्हणजे कोणीही त्या ठिकाणी दुसरे काही उद्योग करू नये तिथं, याच्या लक्षामध्ये. सो म्हणून त्या इमारतीला भवानी मंदिर. आणि ह्या भवानी मंदिरात अलीपूर माणिकतोळा रस्त्यावर ह्या भवानी मंदिरामध्ये हे बॉम्ब बनवायचे तिथं, याच्या लक्षामध्ये. तिसरा आणखी एक तुम्हाला दिसतोय लिंक, पंजाबमध्ये लाला लजपत राय आणि अजित सिंग सारखे नेते होते. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो यांनी प्रेरणा कोणाला दिली आहे पुढं? नंतर 20 वर्षानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची एक संघटना होती क्रांतिकारक, ज्याला आपण HSRA म्हणतो, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. सो हे सगळे जहाल लोक मोर ऑर लेस कशाशी लिंक होते? त्या ठिकाणी या क्रांतिकारकाशी त्या ठिकाणी लिंक होते. मग त्यापैकी एक होती अनुशीलन समिती. आता याच्याबद्दल आपण बोलू, हे लागणार आहे आपल्याला. आता ही जी अनुशीलन समिती होती, ह्या अनुशीलन समितीमार्फत बॉम्ब बनवण्याचं कार्य केलं जायचं. आणि बॉम्ब बनवण्याचं कार्य करत असताना त्या कालखंडामध्ये अनुशीलन समितीचेच 2 कार्यकर्ते होते. त्यांचं नाव होतं प्रफुल्ल चाकी आणि एकाचं नाव होतं खुदीराम बोस. ह्या दोघांनी हा जो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे किंग्सफोर्ड, याच्या लक्षामध्ये, तो कुठला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होता? मुझफ्फरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होता. इथं पहा, मुझफ्फरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, याच्या लक्षात. त्याचं नाव होतं डगलस किंग्सफोर्ड. याच्या लक्षामध्ये. हे नाव लक्षात ठेवा, मुद्दाम डार्क केलेले आहे. मुझफ्फरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डगलस किंग्सफोर्ड 1908 मध्ये बरं का लगेच. सो याच्यामध्ये डगलस किंग्सफोर्ड याच्या गाडीवर काय केलेले आहे? सो ह्यांनी बॉम्ब फेकलेले आहेत. बॉम्ब फेकणाऱ्यांमध्ये कोण होता? एक प्रफुल्ल चाकी होता आणि दुसरा एकदम 19 वर्षाचा पोरगा होता, त्याचं नाव होतं खुदीराम बोस. हे दोघे जण अनुशीलन समितीशी संबंधित होते आणि यांनी त्याच्या गाडीवर बॉम्ब फेकला. म्हणजे क्रांती पर्वाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे.